नमस्कार. आपण पाहतात आदर्श पोलखोल. सामाजिक वनीकरण विभागामध्ये लाखोचा भ्रष्टाचार झाल्याची समोर आलेली आहे. त्या अनुषंगाने आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे उपोषण सुरू आहे. गेल्या 3 दिवसापासून हे उपोषण करतायत. मात्र सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी कसल्याही प्रकारचं लक्ष देत नाही. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगाल, आपली काय मागणी आहे, काय भ्रष्टाचार झालाय, काय सांगा. 2026 ते 2025-2026 मध्ये वृक्ष लागवडीमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे. जिथं 15,000 झाडांची संख्या आहे तिथं फक्त 1500 किंवा 1000 झाडं लावलेले आहेत. 32 नंबर व्हाउचर मध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे. लखमावड साहेब, आम्ही इथं उपोषणला बसल्यापासून आजपर्यंत मला 1 महिना झालं मी इथं सारखं येतो, कधीही ड्युटीला दिसत नाहीत आणि उपोषणला बसल्यापासून आम्हाला इतका त्रास द्यायले की जाणून बुजून आमच्यासोबत भांडणं करण्याचा प्रयत्न आहे, उपोषण उठवण्याचा प्रयत्न आहे. इंग्रजापेक्षा भयानक वागणूक इथं मिळत आहे साहेब आम्हाला. तुम्ही इथं उपोषणाला बसलात, परवानगी घेतलेली आहे का? हो, परवानगी घेतलेली आहे सर. शिवाजीनगर पोलीस स्टेशनची परवानगी आहे आणि SP साहेबांनीच आम्हाला सांगितलेलं आहे पत्राद्वारे की बा तुम्हाला जर उपोषण करायचं असेल तर तुम्ही त्यांच्या दारात करा म्हणून. मग आता जे अधिकारी येतात ते काय सांगतायत? अधिकारी काहीच नाही साहेब, हे तुम्ही आमचं पत्र घ्या, नाश्ता इथून उठा, म्हणजे असं एकदम भयानक परिस्थिती त्यांची आणि म्हणजे एकदम असले आहेत की इथले कर्मचारी पण त्यांचे गुलाम आहेत. मी आता मला फक्त विनंती केली की माझी तब्येत खराब आहे, सरकारी दवाखान्यामध्ये फोन लावा आणि माझी तपासणी करून घ्या. तर ते म्हणले आम्ही तुमचा अर्जही घेत नाहीत, तपासणी होणार नाही, तुम्ही तिकडं तुम्ही तुमचं बघा. त्या मॅडमला म्हणलं तुम्ही विनंती करा मॅडम. त्या म्हणल्या नाही, वरच्या अधिकाऱ्यांचा मला फोन आलाय की तुम्हाला काही मदत करायची नाही म्हणून. आता 3 दिवस झालं तुमची कसल्याही प्रकारची म्हणजे मेडिकल वगैरे काहीच झालं नाही? काहीच नाही सर, मेडिकल झालं नाही. मी वारंवार त्यांना विनंती करतो, माझी तब्येत खराब झालेली आहे, मला चक्रा यायला आहेत, मला पित्ताचा त्रास झालेला आहे. सरकारी दवाखान्यामध्ये तुम्ही फोन लावून फक्त मला इथं तपासणी करण्यात येईल म्हणून, पण ते काहीच ऐकायला तयार नाहीत. आता तुम्ही 3 जण उपोषण करताय, काय काय अधिकाऱ्यातून काय सांगितलं जातं? अधिकारी फक्त म्हणतात की आम्ही चौकशी करून तुम्हाला अहवाल देऊ. तर आमचं असं म्हणणं आहे की प्रत्यक्ष चौकशी झाली पाहिजे. आमची जी मागणी आहे की 32 नंबरचा जो हे आहे वाउचर, त्याची चौकशी झाली पाहिजे. कारण त्या वाउचरमध्ये बोगस मजुराची नावं टाकून बोगस जे संबंधित एका एका व्यक्तीच्या नावावरती पेमेंट टाकलेलं आहे. तर ती यादी आम्हाला द्या म्हणतो आम्ही, तर ती द्यायला तयार नाहीये. चौकशीसाठी काही पत्र वगैरे काही दिले का? पत्र आम्ही जी मागणी केली ती पत्र द्यायला तयार नाहीत आम्हाला. ती दुसरंच त्याच्यावर त्या देऊन आमच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. हे तुम्ही उपोषण सोडा, नंतर आम्ही काय ती तुम्हाला चौकशी कळू आम्ही. आता 3 दिवस झालं, काय प्रशासनाकडून काय उत्तर दिलं जातं? काय नाही, त्यांची आरेरावीची भाषा आहे, येतात समोरून जातात, प्रत्यक्ष काय ते आम्हाला भेटायला आलेले नाहीत आणि हुकुमशाहीची भाषा करतात. अशी परिस्थिती आहे इथं. नक्कीच तुम्ही तुम्ही देखील उपोषण करताय, काय काय चालू आहे, काय? उपोषण आम्ही शिरूर तालुक्यामध्ये पिंपळनेर गाव आहे, तिथं 15,000 झाडाची लागवड करण्याचं यांना एक समजा बजेट भेटलेलं आहे. तिथं फक्त 1000 झाडं आणि जुलै महिन्यामध्ये त्यांना गेल्या जुलै महिन्यामध्ये झाडं लावण्याची परवानगी असते. तर त्यांनी मे मध्ये उन्हाळ्यामध्ये झाडं लावायला सुरुवात केली. त्याचे देखील आमच्याकडे पुरावे आहेत. पण आमचं एकच म्हणणं आहे की चौकशी समिती स्थापन करा आणि समिती पत्र आम्हाला द्या. आम्ही उठतो उपोषणला, तारीख टाकून आम्ही लगेच चौकशीला येतो. आमच्या समक्ष करा ना चौकशी. ते स्वतःमध्ये आम्ही चौकशी बघू करू, तुम्हाला अहवाल देऊ, पण समक्ष आमची चौकशी आम्हाला स्वतः घेऊन, तक्रारदाराला स्वतः घेऊन तिथं पाहणी करून, स्पॉट पंचनामा करून त्याची योग्य ती कारवाई, जर खोट असेल तर आमच्यावर बी गुन्हे दाखल करा ना. आमच्याकडे पुरावे सध्या. कोणते वन परीक्षेत अधिकारी कोणते कोणते आहेत? त्याच्यामध्ये बांगर मॅडम आहेत, आरशेवाळ आहेत, परत अजून भरपूर अधिकारी आहेत. त्याच्यात आम्ही उपोषणच्या ह्याच्यात टाकलेले अधिकाऱ्याचे नाव सगळे. हा, आता काय मागणी? शेवटची आमची एकच मागणी आहे, समिती स्थापन करून चौकशी करून जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. नक्कीच आपण पाहायला गेलं तर जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं त्यांचं मागणी आहे. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर आता 3 दिवस झालं कसल्याही प्रकारचे अधिकारी इथं लक्ष देत नाही. मेडिकल असो किंवा जिल्हा रुग्णालयाची कोणतीही सुविधा असो यांना पोहोचत नाहीये.
यांची तब्येत देखील खालवत चाललेली आहे. नक्कीच प्रशासन यावर लक्ष देणार का, असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.